आज आपण आलो आहे कसार देवी टेम्पल येथे. आता हे पण आहे उत्तराखंडलाच, जिथे आपण एवढ्या दिवसापासून फिरतोय. पण ह्याची एक वेगळीच खासियत आहे, कारण इथे आहे वॅन ॲलन बेल्ट, म्हणजे चुंबकीय क्षेत्र, जिथे ध्यान करायला लोक येतात, म्हणजेच मेडिटेशन पॉइंट. आणि इथे आजूबाजूला भोवताली जे आहे हिमालय, त्याचा सुंदर देखावा म्हणजे आणि हेच आता मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगते. आता चला, मी केस सावरते. केस काय, कानातले बोळे काय, कारण इथले सगळे रस्ते इतके नागमोडी आहे की असं होतं की खिडकीत पाहते आणि इकडनं दृश्य दिसतं, परत सरका लेफ्ट साईडला जा, मग सरका राईट साईडला जा. कारण कधी कधी होतं एका बाजूनी पहाड असतं आणि एका बाजूनी मस्त पैकी ढगांची चादर जी म्हणतो आपण ती असते. इथे सगळे हे जे आहेत हे देवदार प्लांट्स, पाईन वूड आपण जे म्हणतो, हे जंगल आहे हिप्पी लोकांसाठी जे फेमस असतं. पण इथे गर्दी कायमची असतेच म्हणजे इथले लोक जे फिरतात ते आजूबाजूला पण 10 किलोमीटर म्हणा किंवा 30 किलोमीटर वरती इथे जंगल पण आहे बिनसरचं एक, जिथे पर्यटनाला लोक जातात. वन्यजीव जिथे आपल्याला दिसतात फॉरेस्ट मधले ते. आणि इथे असं गाडी पार्क करून पायऱ्या चढत, कारण जेव्हापासून आपण इकडे आलोय, म्हणजे जम्मू काश्मीर म्हणा किंवा उत्तराखंड, हे पहाड चढणं, पायऱ्या चढत जाणं काही थांबणार नाहीये, कारण सगळं आहेच एवढ्या उंचीवरती. आणि तसं निघायचं, परत तेच स्वेटर घालायचे, कारण आपल्याकडे तुम्ही बघाल तर 40-50 इथली गरमी असते आणि इथे थंडी. आता पण तिथलं वातावरण आपण गुगलवरती चेक करू तर बघू तर असेल 10-14 सकाळी किंवा दुपारी पण आपल्याकडे 40 इथली, म्हणजे मार्च महिन्यात 40 पर्यंत टेम्परेचर पोचलंय आणि न्यूजनुसार तर अजून वाढणार आहे. त्या हिशोबाने पाहायला गेलं, तुम्हाला समर वॅकेशन तुमचं घालवायचं असेल तर बघा काय निसर्ग आहे, तुम्ही नक्की भेट द्या, कारण ही देवभूमी आहे. देवदर्शन तर होईल आणि फिरणं पण होईल, खायला पण मस्त वस्तू मिळते. तर हे असे पहिले पायऱ्यांवरनं टप करत अजून वरती जायचंय. तसं बसायला इथे जागा असते आपल्याला, की आपण बसू शकतो. सावलीत अशी गरजच नसते, कारण ऊन हवी असते इथे सगळ्यांना. असं 1-2 दुकानं आहेत आणि असं पाणी वगैरे इथे मिळेल. पण पायथ्याशी जिथे आपण गाडी पार्क केली आहे तिथे आपल्याला मॅगी ह्यांचं सुपर फूड जे आहे, सँडविचेस, मोमोज, अशा वस्तू खाली मिळतात. आणि आता आपण पहिला मंदिर आपण गाठतोय, कारण इथे आहेत 3 मंदिरं. म्हणजे एक हे जे आलंय हे आहे कासार देवीचं मंदिर. असं खूप दगडांनी बनलेलं आहे. हे पुरातन सांगायला गेलं तर हे 2ऱ्या शतकातील बांधकाम आहे, असं रिनोव्हेशन झालेलं. पण अल्मोडा येथील ही कसार देवी टेम्पल आहे. आणि इथलं आता सगळ्यात मोठं हायलाईट सांगायचं तर ते आहे 1890 मध्ये, म्हणजे त्या साली इथे विवेकानंद आलेले, तसेच बरेच दिग्गज व्यक्तिमत्व यांनी इथे भेट दिली आहे. बिकॉज ऑफ वॉट? वॅन ॲलन बेल्ट, म्हणजे चुंबकीय क्षेत्र. अतिशय पॉझिटिव्ह एक अनुभव सांगायचा हा तर हेच, जसं मी आता तुम्हाला बडबड करत बोलत आले आहे की पायऱ्या चढत जायचं आहे, मग भूक लागते, आता काय खाणार, काय मिळणार, हे सगळे विचार माझ्या डोक्यात होते. पण त्या वॅन ॲलन बेल्टला जेव्हा मी पोचली तेव्हा असं झालं की ब्लँक, काहीच डोक्यात येत नव्हतं. म्हणजे मी फोर्स करत होती स्वतःला ट्राय करायला की अरे आतापर्यंतचे ते थॉट्स होते ते गेले कुठे, ट्राय करून बघायला, म्हणून की व्हॉट इज एक्झॅक्टली वॅन ॲलन बेल्ट. पण ते खरंच जाऊनच अनुभवू शकतो आणि म्हणजे ते न सांगण्याजोगं आहे. पण तिथे जायचं असा इथनं टर्न घ्यायचं, थोडं खाली उतरून त्या पहाडावरती जावं लागतं आपण, जे थोडंसं रिस्की पण आहे, पण ठीक आहे जाऊ शकतो. इट्स नॉट दॅट हार्ड टू गो. पण आता अजून महत्त्वाचं हे सांगायचं तर की हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक पौर्णिमेला इथे मेळा असतो, तर ज्याला कसार देवी असा मेळा आपण म्हणतो. आणि त्यानंतर मी म्हणाले की इथे 2रं मंदिर आहे आणि ते आहे शिव मंदिर. ते मंदिर बापरे काय, इथे
सतत सुरू असतं अखंड ज्योत 24 तास सतत. त्यानंतर भैरव यांचे मुख्य मंदिरात अखंड ज्योत आहे. परत एक धुनी आहे, म्हणजेच हवन कुंड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे लाकूड एक सतत जळत असते आणि ती राख, तो अंगारा खूप शक्तिशाली असा असतो असे इथले लोक म्हणतात. इवन ते म्हणाले की मानसिक रुग्णाला पण तुम्ही बरं करू शकता, एवढी ताकद ह्याच्यात असते. आणि आजूबाजूला न पाहता न विसरता हे हिमालय जे आपल्याला सोबत देते, आणि हीच ती गुफा आहे जिथे असं मेडिटेशनसाठी बसल्या जातं. तुम्ही पाहता माझा स्ट्रगल, पण इट इज बियॉन्ड वर्ड्स असंच म्हणेन मी. अजून असा निसर्ग आपल्याकडे नाही पाहायला मिळणार, तर तुम्ही समर वॅकेशन इथलं प्लॅन करताय की नाही हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.